नमस्कार. तर मी आहे उज्ज्वला. आपल्या सर्व गोड मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मला असं वाटतं की सगळ्यांची श्रावणाची तयारी चालू आणि झाली पण असेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये देवपूजा वगैरे असं चालू असेल, तसंही माझ्या घरात चालू आहे. मस्त अशी रांगोळी काढून घेतली आहे. तर आता काय करणार आहे, आज कालचा गुरुवारचा मी दाखवला नाही, पण आजचा शुक्रवार आहे आणि शुक्रवारची आज पूजा करायची. तर पहिलं सगळे देव स्वच्छ करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पूजा दाखवणार आहे. तर खरं सांगू का, आता मी जे बोलत होते ना, पाठीमागणं कुत्र्याचा आवाज येत होता. किती उशीर ते कुत्रं बोलत असं भुकत होतं ना, काय माहिती का, पण मी बोलत असतानाच भुकत होतं. काय समजत नव्हतं. तर आहे ना बघा का, मी म्हणजे सगळं मंदिर वगैरे सगळं साफ करून घेतलं होतं आणि हे जे तोरण आहे ना, ते तोरण लावलंच नव्हतं. एक तसंच लावलं होतं, एक असंच असं हे करून ठेवलं होतं. तर चला म्हटलं आता करते तर सगळं पुसून वगैरे घ्यावं आणि ते पण मग मस्त लावून घेतलं दोन्ही बाजूनी. वरती पण मला लावायचं आहे, तर बघू आता जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ना वरती पण असा फुलांचा हार घेऊन येईल. बघू आता कधी मुहूर्त येतोय, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पण दाखवेन कसं घेतलंय ते. आणि ही जी पंती बघताय ना, ही मी रात्री लावली होती का, म्हणजे जो संध्याकाळचा दिवा असतो ना, तो लावला होता आणि सकाळपर्यंत तो तसाच होता. तर मी काय करणार होते, तो दिवा मी काय हे नव्हते करणार आणि त्याच्यामध्येच तेल ॲड करणार होते आणि पुन्हा तो दिवा लावणार होते. तर असं असतं काही काही वेळेस ना, दिवा तसाच्या तसा राहतो, म्हणजे सकाळपर्यंत दिवा तसाच राहतो. खूप बरं वाटतं का तसं जर राहिलं तर. असं क्वचितच घडतं माझ्या बाबतीत. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की तेल जास्त टाकलं असेल, मग ते राहिलं असेल, असं असतं. मी आहे त्याच पद्धतीनं, एवढंच की कमी जास्त असं दिवाची वात वगैरे असं होऊन ते होऊ शकतं. पण राहिलं की खरंच बरं वाटतं. आणि मग काय बाकीचे सगळे देवांची तयारी वगैरे केली आणि काही पण बोला का, जेव्हा पण आपण म्हणतो ना की सणसूद असतो, तेव्हा आपल्याला पण एक अशी नाही का उभारी येते सगळी अशी करण्याची. आणि खरंच म्हणजे सणसूद का केलं ना, हे आपल्याला ह्याच्यानुसार कळतं का. म्हणजे सणासुदीच्या दिवशी किती पण कंटाळ येऊ दे, काही पण येऊ दे, पण असं वाटतं की चला आपलं आता सणसूद आले तर आपल्याला सगळी तयारी केली पाहिजे, घर स्वच्छ केलं पाहिजे, आलानं करायचं आहे, फलानं करायचं आहे, सगळंच करायचं आहे. तर असं आपण हे करत असतो. तर माझी अशी नाही का तयारी चालू असते. देवाची आपली जेवढी पण तयारी करता येते, जेवढी पूजा वगैरे म्हणसो, म्हणजे मनापासून देवाची जेवढी आपल्याकडनं शक्य असेल तेवढे आपल्याला केले की खरंच बरं वाटतं. काय सकाळी सकाळी पूजा करून घेतली ना की मग खरंच भारी वाटतं. आणि मग सकाळी सकाळी म्हणजे कसं नाश्ता वगैरे त्यांचं सगळं, पोरांचं सगळं करून वगैरे मग आरामात पूजा केली ना की मग काय वाटत नाही. आणि आज शुक्रवार आहे आणि देवीची पूजा वगैरे करून घेतली आणि श्रीसुक्तम आज पठण केलं तर सगळ्यात चांगलं आहे. तर मग श्रीसुक्तम पाठ पण मी आज करणार आहे. तर आता काय होणार आहे, आता श्रावण चालू होणार आहे, तर श्रावणामध्ये नाही का जेवढी पण आपल्याला सेवा करता येईल ना देवांची तेवढी करणार, म्हणजे मनापासून करायची. जेवढी पण तुम्ही सेवा करणार आहेत ती मनापासून करायची. अगदी देव पूजण्यापासून असू दे, रांगोळी काढण्यापर्यंत असू दे, सगळ्या पण ज्या पण काही गोष्टी आपण करणार आहोत ना, ती एकदम मनापासून करायची. आणि असं म्हणतात की नाही का, म्हणजे जो श्रावण आहे ना, तो इतका पवित्र महिना आहे ना, त्या दिवसामध्ये आपण कुठलीही सेवा केली, म्हणजे कुठलीही जी सेवा केली ना, त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. त्याच्यामुळं जेवढी आपल्याला सेवा करता येईल, जसं की आता मी म्हटलं शुक्रवारचं श्रीसूक्त बोलावं किंवा सोमवारी दुसरं काहीतरी आपलं, सोमवारचा आता माझा पण उपवास आहे आणि फक्त उपवास पकडणार आहे आणि जेवढं पण आपली महादेवांची जेवढी आपल्याला पूजा करता येईल, जसं की पंचामृताने, बेलपत्र वाहून, अजून काही म्हणजे जेवढ्या सेवा आपल्याला आपल्या माहितीप्रमाणे जेवढं करता येईल ना, तेवढं करायचं आणि मनापासून करायचं. आणि खरंच त्याचं मला तरी असं वाटतं की त्याचं निश्चितच फळ आपल्याला मिळतं. तर मला बाकी काय नाही, पण देवांची पूजा करणं खरंच इतकं भारी वाटतं ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे नाही का सकाळ सकाळी ज्या गोष्टी पटकन होतात ते केले की बरं पडतं. आणि आपली पण कामं असतात, देवपूजा, झाडू, हे सगळं असतं. त्याच्यामुळं मग मी आज आहे ना पोहे केले होते. तर आपलं पटकन होऊन पण जातात आणि मुलं पण आवडीनं खातात. त्याच्यामुळं म्हटलं चला, साईने तर आपल्याला थोडे पोहे खाल्लेले, आम्ही स्वरू आणि थोडं पोहे खायचे आता बाकी आहेत.
मग आता पोहे खाणार आहे. पूजा तर बघा इतकी सुंदर पूजा झाली ना आजची. मस्त पूजा झाली आणि खरंच बरं वाटतं. हे घे पोहे. तुला कसे आवडतात रे पोहे? कसे तर स्वराजला आहे ना तळलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये पोह्यामध्ये टाकले ना एक नंबर वाटतात. म्हणजे त्याला तसे आवडतात म्हणून मी त्याला शेंगदाणे टाकून देते. आणि मी पण आता नाश्ता करते मस्त असे चमचमीत पोहे खाणार आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि जरूर सबस्क्राईब लाईक करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.